Okay, now mark your present. Yes, I'm sharing my screen. Is it visible to all of you? Yes? Is my screen visible? Okay. Okay. Now, this is our Hindi lecture. Okay. आज आपला हिंदीचा क्लास आहे. आपण सुरुवात करणार आहोत थर्ड स्टँडर्ड पासून. थर्ड स्टँडर्ड लास्ट लेक्चरला आपण ही वर्षा नावाची पोएम घेतलेली. लक्षात आहे का तुमच्या? येस, हु विल से दिस पोएम? कोण बोलून दाखवणार ही कविता? लिहा चॅट बॉक्स मध्ये नाव. हु विल से? ओके, गार्गी. वर्षा बरसा पानी झम झम झम, खेले आओ मिलकर हम। मेघ गरजता घम घम घम, मोर नाचता छम छम छम। मेंढक बोला टर टर टर, लगता नहीं मुझे अब डर। भर गए सारे तल तलैया, नाच रहे मिल ताता थैया। व्हेरी गुड. स्नेहा. यस, स्नेहा. वर्षा पानी झम झम झम, खेले आओ मिलकर हम। मेघ गरजता घम घम घम, मोर नाचता छम छम। मेंढक बोला डर, लगता नहीं अब मुझको डर। मुझको अब डर। भर गए सब ताल तलैया, नाच रहे मिल ताता थैया। ओके. नाव स्वराज. यस, स्वराज. बरसा पानी झम झम झम, खेलो आओ मिलकर हम। मेघ गरजता घम घम घम, मोर नाचता छम छम छम। मेंढक बोला टर टर टर, लगता नहीं अब मुझे डर। लगता नहीं मुझे अब डर. लगता नहीं मुझे अब डर। भर गए सारे ताल तलैया, नाच रहे हैं मिल ताता थैया। गुड. वेदांग. बरसा पानी झम झम झम, खेलो आओ मिलकर हम। मेघ गरजता घम घम घम, मोर नाचता छम छम छम। मेढक बोला टर टर टर, लगता नहीं मुझे अब डर। भर गए सारे ताल तलैया, नाच रहे मिल ताता थैया. ओके. नाव कुशल. कुशल, तू बोलणार का? येस, कुशल. यस टीचर. तू बोलणार का पोएम? तुमचीच आहे कविता. मराठी मीडियम वाल्यांना तर हिंदी नाहीच. ओके, हा बोल. बरसा पानी झम झम झम, बरसा पानी झम झम झम, खेले आओ मिलकर हम मेघ गरजता घम घम घम, मोर नाचता छम छम छम. मेंढक बोलता टर टर टर, टर टर टर, लगता नहीं
मुझे अब डर। मुझे अब डर। भर गए सारे ताल तलैया। भर गए सारे ताल तलैया। ताल तलैया। नाच रहे मिल ताता थैया। नाच रहे ताता थैया. Okay. Yes, anyone else from third standard? सार्थक आहे का? हो. ओके, सार्थक बोल. बस पाणी. वर्षा पाणी. वर्षा पाणी. झम झम झम. खेल. खेले आओ. खेले आओ. मिलकर. हम. मेढक. मेघ गरजता. मेघ गरजता. घम घम घम. म्हणजे मोर नाचे. चम चम चम. मोर नाचता. चम चम चम. मेंढक. मेंढक बोलो. मेंढक बोला. मेंढक बोला तर तर तर. लगता नहीं. 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 लगता नहीं. नहीं. मुझे अब डर. मुझे अब डर. घर. भर गए सारे ताल तलैया. सारे तरतैया. नाच रहे मिल ताता थैया. नाच रहे मिल ताता थैया. Third standard, you have to learn this poem, okay? सार्थक अँड कुशल नेक्स्ट लेक्चरला मला पोएम लर्न हवी आहे. सी, आता आपल्याला एक गोष्ट आहे, मी सांगते तुम्हाला, सगळ्यांनी समजून घ्यायची आहे आणि त्यावर मी तुम्हाला काही प्रश्न सुद्धा विचारणार आहे. ओके, माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? सांगा चॅट बॉक्स मध्ये, एम आय ऑडिबल क्लिअरली? येस. My screen is also visible. Yes. Okay. Do not put on your mic in between. चैट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. सी, सुनो समझो और दोहराओ कहानी. ओके, 4 वर्ष पहले की बात है. ओके, वेट फॉर सम टाइम. ओके, सी, 4 वर्ष पहले की बात है. रोहन, गुरमीत, मारिया, हमीद गांव के बाहर बैठे थे. एकाएक आसमान में बादल गडगडाने लगे. बघा आता कोणता सीजन चालू आहे? विच सीजन इज दिस? कौन सा मौसम चालू है अभी बताइए मुझे, कौन Winter बताएगा? season. डू नॉट पुट ऑन युअर माइक इन बिटवीन. आन्सर येत असेल त्याने चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं आहे, कोणीही माइक चालू करायचं नाही. रेज युअर हँड, अदरवाइज राइट युअर नेम इन द चॅट बॉक्स. ओके स्पर्श? Yes, ma'am. हाँ, टेल मी, यू रेज योर हैंड ना. टेल मी द आंसर. Yes. विच सीजन इज दिस? Raining season. ओके, रेनी सीजन. बारिश का मौसम आपण म्हणतो मराठीमध्ये. ओके, सॉरी, हिंदीमध्ये बारिश का मौसम. तर 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 4 फ्रेंड्स, रोहन, गुरमीत, मारिया आणि हमीद हे गावाच्या बाहेर बसले होते. एकाएक आसमान में बादल गडगडाने लगे. अचानक काय झालं? पाऊस येण्याच्या आधी कसा ढग गडगडतात तसे जोर जोरात ढग गडगडायला लागले. ढगांचा आवाज यायला लागला.
बहुत तेज वर्षा सुरू हो गई आणि त्या ढगांच्या आवाजानंतर खूप जोरात पाऊस पडायला लागला. चारों ओर पानी भर गया. सगळीकडे चारी बाजूला पाणी भरलं. वर्षा थमने के बाद मारिया और रोहन कागज की नाव को पानी में छोड़ने लगे. बघा तुम्ही सुद्धा करता की नाही? कागदाची होडी बनवून पाण्यात सोडता का तुम्ही पावसाच्या? सांगा मला येस और नो. चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. कोणीही माईक ऑन करणार नाही. सांगा येस और नो. तुम्ही सुद्धा कागदाची होडी बनवून पाण्यात सोडता का? येस. ओके. तर रोहन आणि मारिया सुद्धा काय करत आहे? पाऊस थांबल्यानंतर जिथे पाणी साठलेलं आहे तिथे जाऊन कागदाच्या होड्या त्या पाण्यात सोडत आहेत. ओके. इतने में जोर की बिजली कड़की. अचानक काय झालं? एकदम जोरात वीज चमकली. बघा इथे दिसतंय तुम्हाला, ते लोक पाण्यात होड्या सोडतायत आणि अचानक काय झालं? एकदम जोरात वीज चमकली. हमीद फिसलकर गिर गया आणि त्यामुळे हमीद चिखलात सडकला, त्याचा पाय सटकला आणि तो खाली पडला. गुरमीत चिल्ला पड़ा आणि गुरमीत जोरात ओरडला. चरवाहा डरकर पेड़ से सटकर खड़ा हो गया. जो गुरे चरवायला जातात ना त्याला चरवाहा असं म्हणतात. हे बघा इथे उभा राहिलाय बघा. गुरे चरवायला गेलेला माणूस त्याला हिंदीमध्ये चरवाहा म्हणतात. तो घाबरला तेवढी जोरात वीज चमकलेली पाहून आणि तो सुद्धा एकदम झाडाच्या कडेला जाऊन उभा राहिला. दिसतोय का तुम्हाला इथे? याला म्हणतात चरवाहा. चरवाहा म्हणजे जो गुरे किंवा मेंढ्या शेळ्या चरायला घेऊन जातो तो चरवाहा. ओके. यस. ना चरवाहा डरकर पेड़ से सटकर खड़ा हो गया. उसी रास्ते से छाता लिए दीनानाथ जी सोहन के साथ जा रहे थे. मग ज्या रस्त्याला हे सगळं चालू होतं तिथूनच दीनानाथ जी सोहन सोबत जात होते. उन्होंने चरवाहे को समझाया कि बरसात में पेड़ के नीचे नहीं खड़ा होना चाहिए. बिजली गिरने का डर रहता है. तुम्हाला माहित आहे का जेव्हा पाऊस पडतो विजा कडकडत असतात आणि ढग गडगडत असतात तेव्हा आपण झाडाच्या खाली उभं नाही राहायला पाहिजे. असं का माहितीये का तुम्हाला? कोण सांगणार? लिहा चॅट बॉक्स मध्ये नाव किंवा हँड रेज करा. कोण सांगणार? ओके स्पर्श सांग. कारण की तिथे वीज पडते. येस. जर आपण झाडाच्या खाली उभे राहिलो तर आपल्या अंगावर वीज पडण्याची शक्यता असते आणि पावसामुळे झाड पण तर कोसळू शकतो की नाही आपल्या अंगावर. त्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते. म्हणून पावसाच्या वेळी कधीही झाडाच्या खाली उभं राहायचं नाही. दीनानाथ जी का कहना मानकर वह पेड़ के नीचे से हट गया. मग आता त्यात तो चरवाहा होता, गुरे चरणारा गुराखी होता, गुरे चरायला नेणारा गुराखी. त्याने काय केलं? दीनानाथजीचं ऐकलं आणि तो त्या झाडाच्या इथून बाजूला सरकला. तभी उसी पेड़ पर कड़कड़ाते हुए बिजली गिरी. पेड़ टूटकर गिर गया. आता बघा मग काय झालं? तो बाजूला झाला आणि जोरात त्या झाडावर वीज पडली आणि वीज पडल्यामुळे झाड पूर्ण जळलं आणि पडलं, तुटून पडलं. बड़ों का कहना मानने के कारण चरवाहे की जान बच गई. मग आता त्याने त्या चांगल्या माणसाचं ऐकलं होतं, त्या गुराख्याने ऐकलं होतं म्हणून तो वाचला की नाही. जर त्या दीनानाथजीचं गुराख्याने ऐकलं नसतं तर काय झालं असतं सांगा मला? सांगा कोण सांगणार? हँड रेज करा. येस वेदांग सांग. तो जखमी झाला असता. येस तो जखमी झाला असता किंवा मृत्यू पावला असता. त्याच्या जीवाला हानी झाली असती. यस गुड. चरवाहे ने दीनानाथ जी को धन्यवाद कहा. सभी अपने अपने घर चले गए. मग सगळ्यांनी काय केलं? सगळे घरी गेले मुलं आणि चरवाहा होता त्याने सुद्धा दीनानाथजीला थँक्यू म्हटलं, धन्यवाद कहा. क्योंकि उनके कहने की वजह से ही वो पेड़ के नीचे से हट गया था और उसके बाद उस पेड़ पर बिजली गिरी और दीनानाथ जी की वजह से उस चरवाहे की जान बची. ओके अंडरस्टूड? समझला लेसन? सांगा कहानी समझी है सबको? यस
Write in chat box. Do you all have understood whatever I have taught? Okay. Now you have to read this. Okay. आता सगळ्यांनी रीड करायचं आहे. पहिले मी रीड करून दाखवणार आणि नंतर तुम्ही रीड करायचं आहे. 4 वर्ष पहले की बात है. रोहन, गुरमीत, मारिया, हमीद गांव के बाहर बैठे थे. एकाएक आसमान में बादल गड़गड़ाने लगे. बहुत तेज वर्षा शुरू हो गई. चारों ओर पानी भर गया. वर्षा थमने के बाद मारिया और रोहन कागज की नाव को पानी में छोड़ने लगे. इतने में जोर की बिजली कड़की. हमीद फिसलकर गिर गया. गुरमीत चिल्ला पड़ा. चरवाहा डरकर पेड़ से सटकर खड़ा हो गया. उसी रास्ते से छाता लिए दीनानाथ जी सोहन के साथ जा रहे थे. उन्होंने चरवाहे को समझाया कि बरसात में पेड़ के नीचे नहीं खड़ा होना चाहिए. बिजली गिरने का डर रहता है. दीनानाथ जी का कहना मानकर वह पेड़ के नीचे से हट गया. तभी उसी पेड़ पर कड़कड़ाते हुए बिजली गिरी. पेड़ टूटकर गिर गया. बड़ों का कहना मानने के कारण चरवाहे की जान बच गई. चरवाहे ने दीनानाथ जी को धन्यवाद कहा. सभी अपने अपने घर चले गए. ओके. थर्ड स्टैंडर्ड विल रीड दिस लेसन. थर्ड स्टैंडर्ड. स्वराज शुरुआत कर. 4 वर्ष पहले की बात है. रोहन, गुरमीत, मारिया, हमीद गांव के बाहर बैठे थे. एकाएक आसमान में बादल गड़गड़ाने लगा. बहुत तेज वर्षा शुरू होने लगी. चारों हो गई. नीट वाचायचं आहे आणि सगळ्यांनी लक्ष द्यायचं. वेट स्वराज. आणि सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. मी कोणालाही मधून वाचायला सांगणार आहे. कुठपर्यंत वाचून झालेलं आहे अगोदरच्याच ते तुमचं लक्ष पाहिजे. ओके. हा वाच स्वराज. चारों ओर पानी भर गया. वर्षा थमने के बाद मारिया और रोहन कागज की नावें को पानी में छोड़ने लगे. इतने में जोर की बिजली कड़की. ओके. पुट ऑफ युअर माइक. वेदांग. हमीद फिसलकर गिर गया. गुरमीत चिल्ला पड़ा. चरवाहा डरकर पेड़ से सटकर खड़ा हो गया. उसी रास्ते से छाता लिए दीनानाथ जी सोहन के साथ जा रहे थे. उन्होंने चरवाहे को समझाया कि बरसात में पेड़ के नीचे नहीं खड़े होना चाहिए. बिजली गिरने का डर रहता है. ओके. माइक ऑफ कर. गुड. सार्थक. दीनानाथ जी का कहानी सार्थक रीड करायचं आहे. स्वतःहून रीड करायचा प्रयत्न कर. हळूहळू वाच. नाही येणार तिथे मी सांगेन तुला. ओके.
काय आहे बघ? क. क नंतर काय आहे बघ? हो. हा, आणि नंतर ना. हा, मग काय झाला पूर्ण वर्ड? कहना. ना. ओके, आता त्याच्या पुढचा वाच. म्हणजे मन. हा वाच, बोल. मनकर. मानकर. ओके. मनकर. हा. वहा. वह. वह. हम्म. पेड़. हम्म. नीचे. हम्म. से. से हटते. हट. ते. हट गया. हट गया. हम्म. तभी. तभी. हम्म. उसे. उसी. उसी पेड़. हाँ हाँ। पर. हम्म. कड़कड़ाते. यस, सार्थक. ओके, नाउ कुशल. कुशल, put on your mic. येस, कुशल, माइक चालू करायचा आहे. हा, वाच. कडकडाते पासून वाच. कडकडाते. हम्म. म. हुए. हुए. हम्म. क. काय वाचतोय तू? हे वाच आता. हा. ओके, इथून वाच. पहिल्यापासून वाच. काय आहे बघ? द. द ला दुसरी वेलांटी. काय झालं? दी. दी. हा, नंतर न. न ला र. काना. ना. ना. परत ना. आणि नंतर काय आहे? थ. थ. दीनानाथ. दीनानाथ. नानाथ. हम्म. वाच आता, मी कसं वाचून दाखवलं तसं वाच. जी. दुसरी वेलांटी जी. हा हा, जी. जी. हम्म. कला काना कला का. काना. का. हा हा. का. को. दीनानाथ जी का कहना. 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 हम्म. कहना. मला काना मान. न. क. हम्म. श. र. मानकर. मानकर. हम्म. ब. ब. वह. व. हम्म. पला. पेड़. पेड़. हम्म. क. पेड़ के. पेड़ के नीचे. हाँ. नीचे से. हाँ. हट गया. हट
पड़ गया. ओके, माईक बंद कर. कुशल, आता समजलं कसं वाचायचं आहे. ओके, वाचता आलं नाही, सिंगल लेटर असेल तर ते वाचायचं आहे सरळ, आणि नंतर जे लेटर आहे जसं तला दुसरी वेलांट त, नंतर भला दुसरी वेलांटी भी, त भी असं वाचायचं आहे. ओके, नेक्स्ट इज एनीवन फ्रॉम थर्ड स्टँडर्ड. ओके, मधुरा. येस मधुरा, तू वाच. मधुरा. 4 वर्ष पहले की बात है. रोहन गुरमीत, रिया, हमीद गांव के बाहर बैठे थे. एक आसमान में बादल गड़गड़ाने लगे. बहुत तेज वर्षा शुरू हो गई. चारों ओर पानी भर गया. Okay, stop. Good. Yes. Now we will see for the fourth standard. Yes, third standard lesson समजलाय तुम्हाला? कोण कोण होतं सांगा या गोष्टीत? कोणकोणत्या मुलांची नावं सांगितली आहेत? कोण सांगणार? Yes. Yes, first. कोण सांगणार? ओके, सार्थक. सार्थक सांग. रोहन, गुमित, मारिया, हमीद. ओके. येस. टीचर आम्हाला बुक भेटल्या. ओके. सी. आता फोर्थ स्टँडर्ड यू हॅव वन लेसन नेम सच्चे मित्र. ओके, सच्चे मित्र नावाचा धडा आहे. तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल, तुम्ही अगोदर ऐकली पण असेल. सॉरी, तर ती गोष्ट शिकायची आहे आपण. ओके, बघा, चित्रावरून गोष्ट बनवायची आहे. काय काय आहे पहिल्या चित्रात? कौन बताएगा मुझे क्या क्या है पहले चित्र में क्या है? ओके, कुशल हिंदी मध्ये सांगायचं. सांग कुशल. पहले चित्र में है हरिण, हाँ, हिरण बोलायचं. हिरण. हाँ, हिरण, कौवा आणि खरगोश. ओके, माइक ऑफ कर. नेक्स्ट चित्र में क्या है देखिए, एक शिकारी है जो खरगोश को पकड़ रहा है, उसके हाथ में थैली दिख रही है, और कौवा उड़ रहा है, हिरन भाग रहा है. ओके, थर्ड पिक्चर में देखिए, हिरन और कौवा एक दूसरे से बात करते हुए नजर आ रहे हैं, कुछ सोचते हुए नजर आ रहे हैं. फोर्थ पिक्चर में देखिए, हिरन शिकारी के आगे पड़ा हुआ दिख रहा है. फिफ्थ पिक्चर में आप देख सकते हो, हिरन भी भाग गया है और खरगोश भी भाग गया है. और ओके, खरगोश नीचे गिर गया है, थैली नीचे गिर गई है. देन सिक्स पिक्चर में आप देख सकते हो, वो जो शिकारी है वो हिरन के पीछे दौड़ रहा है, और यहाँ पे कौवे ने खरगोश को बांधी हुई थैली खोल दी है. शिकारी सर पे हाथ लगा के बैठा हुआ है, खरगोश भाग गया है थैली तोड़ के, और यहाँ पे तीनों दोस्त साथ में खुश है. ओके, अभी मैं आपको कहानी सुनाने जा रही हूँ, अच्छे से सुननी है और बाद में
आपने भी मुझे वो कहानी बतानी है। ओके, हिंदी में, मराठी में, कोई भी लैंग्वेज में आप मुझे कहानी बता सकते हो। आई एम गोइंग टू टेल यू दिस इन हिंदी। ओके, देखिए, कुछ वर्ष पहले की बात है। एक जंगल था। उस जंगल में एक कौवा रहता था, एक हिरन रहता था और एक खरगोश रहता था। तीनों बहुत अच्छे दोस्त थे। तीनों में बहुत पक्की दोस्ती थी। वो तीनों जहां भी जाते साथ जाते, खूब मजे करते, खाते पीते और जंगल में घूमते रहते थे। वो तीनों बहुत खुश थे एक दूसरे के साथ। लेकिन एक दिन क्या हुआ, जब तीनों घूम रहे थे तब एक शिकारी वहां आया और शिकारी ने खरगोश को पकड़ लिया। कौवा तो उड़ के चला गया, हिरन भी तेज भाग सकता था, इसलिए हिरन भाग गया। लेकिन खरगोश घास खा रहा था, तब खरगोश को शिकारी ने पकड़ लिया और अपनी थैली में उसको दबोच के डाल दिया। इधर हिरन और कौवा सोच में पड़ गए कि अपने दोस्त को उस शिकारी के चंगुल से कैसे छुड़ाया जाए। तब कौवे ने और हिरन ने मिलके सोचा, एक एक तरकीब निकाली और कौवा उड़ के चला गया। हिरन भागता भागता गया और शिकारी जिस रास्ते से खरगोश को लेके जा रहा था उस रास्ते पर जाके मरे हुए जैसा पड़ा रहा। शिकारी जब वहां पर पहुंचा तो शिकारी ने देखा कि ये हिरन यहाँ पड़ा हुआ है। शिकारी ने सोचा कि हिरन तो मर गया है, अब इस हिरन को उठा के ले जाता हूँ। तभी शिकारी ने सॉरी उस शिकारी ने खरगोश को रखी हुई थैली बाजू में रखी और शिकारी हिरन को पकड़ने चला गया। तभी हिरन उठा और तेजी से भागने लगा। शिकारी भी हिरन के पीछे भागा। इधर कौवे ने आकर थैली खोल डाली और खरगोश को बाहर निकाल लिया। तीनों दोस्त जोर से भागने लगे। शिकारी सोचता रह गया कि उसके हाथ आज एक भी शिकार नहीं आया। हिरन हिरन को पाने के लिए हिरन को पाने के लालच में वो खरगोश को भी खो बैठा और यहाँ पे फिर से तीनों दोस्त मजे से रहने लगे। यस, समझी कहानी आपको? अब सबको कहानी समझी है? यस, अच्छी लगी कहानी? अच्छी लगी कहानी सबको? ओके, तो फोर्थ स्टैंडर्ड में से अभी कौन कौन मुझे कहानी सुनाएगा? नाम लिखिए चैट बॉक्स में। ओके, फर्स्ट तन्वी, आफ्टर तन्वी कौन होगा? ओके, फोर्थ स्टैंडर्ड के बच्चे सारे मुझे कहानी सुनाएंगे। ओके, चलिए प्रिपरेशन करके रखिए, मैं एक एक का नाम लूंगी। ओके, फर्स्ट तन्वी। तन्वी, पुट ऑन योर माइक और कहानी सुनाइए। टीचर मराठीमध्ये सांगितलं तर चालेल? ओके, सांग। एक जंगलामध्ये हिरण हरिण, जर मराठीतून मराठीतून सांगायचं आहे तर हरिण, कावळा आणि ससा। जिनको हिंदी में बताना है वो लोग कौवा, हिरन और खरगोश बोलेंगे। प्लीज ट्राई टू से इन हिंदी। ओके, whoever don't know you can tell in Marathi. Yes, start. हाँ, तर एका जंगलात कावळा, हरिण आणि ससा राहत होता. त्यांच्या तिघांची घट्ट मैत्री होती. जिथं पण ते जायचे ते सोबतच जायचे. आणि एके दिवशी एक शिकारी आला जंगलात आणि त्यांनी ससाला पकडला. कावळा आणि हिरण पळून गेले आणि ससा घास खात हळू तन्वी, हळू सांग, काहीच घाई नाहीये आपल्याला. ओके, ससा घास खात होता म्हणून तो थांबला, म्हणजे थांबलेला. तेव्हा शिकारीने त्याला पकडला. हरिण आणि कावळा धावत धावत दुसरीकडे गेले आणि मग हरिण बोलली, आता आपल्या मित्राला कसा सोडवायचा? तर मग कावळा बोलला, आपण एक प्लॅन बनवूया. आणि तो सांगून हिरणला कावळा उडून गेला. हिरण मग शिकारी ज्या रस्त्याने याला घेऊन येत होता सस्याला, त्या रस्त्याला गेला आणि मरण्याचं नाटक केलं. शिकारीला वाटला की हा तर मरलाय.
आणि मग सश्याला ज्या पिशवीत बांधलेला ती पिशवी खाली ठेवून शिकारी हिरणाला उचलायला गेला, तर तेवढ्यातच हिरण उठून पळून गेला आणि शिकारी पण त्या हिरणाच्या पाठी गेला. तोपर्यंत कावळ्याने सश्याची बांधलेली पिशवीमधली रशी खोलून टाकली आणि मग तिन्ही मित्र पळून गेली. मग परत ते तिन्ही मित्र हसत हसत खेळू लागले. येस, गुड. ओके, नाव रिद्धी सांग. प्लीज ट्राय टू से इन हिंदी. ओके, हिंदी मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. येस रिद्धी, विल यू टेल इन हिंदी और मराठी? मराठी. ओके, सांग. 3 मित्र होते. हरिण, कावळा आणि ससा. एक दिवशी ते कुठेतरी जात होते. त्याच दिवशी एक शिकारी आला आणि सस्याला पिशवीत भरलं आणि तेवढ्यात हिरण आणि कावळा पळून गेले आणि त्याही दोघांनी एक प्लॅन बनवलं. तो शिकारी ज्या रस्त्याने जात होता त्याच रस्त्यात हरिण मरण्याची ऍक्शन करत होत. मग त्या शिकारीने ज्या पिशवीत ससा होता ती पिशवी बाजूला ठेवली आणि हरिणला बांधायला चाललं होतं. तेवढ्यात कावळा आला आणि सश्याला घेऊन गेलं आणि ते तिन्ही मित्र सोबत राहायला लागले. ओके, गुड. गार्गी. मैम, मैं हिंदी में बोलती हूँ, पर आप मुझे पिक्चर दिखाएंगी? यस, श्योर. दिस इज कुछ फर्स्ट वन. ओके, की बात है, खरगोश, हिरण, कौवा ये 3 मित्र जंगल में घूम रहे थे. तब एक शिकारी आया और शिकारी ने खरगोश को पकड़ लिया. कौवा उड़ने लगा और हिरण भी भाग गया. और कौवा और हिरण ने एक प्लान बनाया. शिकारी जिस रास्ते से खरगोश को लेकर जा रहा था, तब वहां पर हिरण मरे जैसे लेट गया था. और फिर शिकारी खरगोश की जब शिकारी ने खरगोश को पकड़ी हुई थैली बाजू में रखकर हिरण के पास जाना चाहा, तब हिरण उठकर भाग गया. फिर क्या हुआ? और फिर कौवे ने वो पोटली खोल दी और फिर खरगोश, हिरण और कौवा वहां से भाग निकले और फिर वो खेलने लगे. यस, गुड. ओके, स्पर्श इज देयर? येस टीचर. बोल. टीचर, मराठीमध्ये बोलू शकतो? येस. एक कावळा होता, हरिण होती आणि एक ससा होता. एक दिवशी शिकारी आला जंगलात
आणि मग सस्याला पकडला. हरिण आणि कावळा पळाला. हम्म. मग कावळा आणि हरिण बोलत होते. मग हरिण झोपलेली तिथं हरिण उठली न पळाली. मग तो शिकारी तिच्या माग त्याच्या हातात सस्याने पकडलेली थैली होती ती हातात न तिथंच टाकली ना त्या हरिणला पकडायला पळाला. मग तेवढ्यात कावळा आला आणि त्या पोटलीला थैलीला खोलला. हम्म. खोलला. मग हरिण पळाली. मग तिन्हीच्या तिन्ही सगळी गेली. हम्म. ओके. हरिण, कावळा आणि ससा ती सगळी खेळत खेळत गेली. ओके. स्नेहा स्नेहा आप बोलेंगे. यस टीचर. हाँ बोलिए. एक जंगल में एक कौवा, एक हिरण आणि एक खरगोश रहता था. एक दिन क्या हुआ, एक दिन जंगल में शिकारी आया. शिकारी ने खरगोश को पकड़ ली. हिरण आणि कौवा भाग निकले. फिर कौवा ने हिरण से बोला, अब हम अपने दोस्त को कैसे छुड़ाएंगे. कौवा के पास आइडिया आया. उसने हिरण को बताया. फिर हिरण शिकारी के सामने गया और लेट गया. जो खरगोश था उसमें थैली था. उसने तो थैली में बांधा हुआ था. तो फिर वो जब हिरण के जो थैला था वो नीचे फेंक दिया और वो हिरण के पीछे भागा. जब हिरण के पीछे गया टीचर आमचा आता क्लास आहे हाँ हाँ शाळेचा. यस यू कैन लीव. हाँ स्नेहा आप कंटिन्यू कीजिए. लगा आणि दूसरी तरफ से कौवा आके वो प्लास्टिक जो था उसको खोल दिया. फिर शिकारी ने अपने माथे पे हाथ रखकर बोला, आज मेरी वजह से दोनों शिकार चले गए. Okay, good. Okay, next time everyone will tell this story in Hindi only. ओके, हिंदीचं लेक्चर आहे आपलं आणि हिंदीच्या बुक मध्ये तुम्हाला ही स्टोरी आहे. सो दॅट यू हॅव टू टेल दिस इन हिंदी. ओके. नाव कनिश तू सांगणार. येस कनिश, आर्या, एनीवन. एक जंगल होता. तिथे कावळा, हरिण, ससा हे तिघ मित्र होते. एक दिवस काय झालं. एक दिवस एक शिकारी आला. त्याने सशाला पकडले. आणि सशाला पकडून कावळा आणि हरिण त्यांनी एक प्लॅन बनवले. तेव्हा हरिण त्यानंतर हरिण शिकारी ज्या रस्त्याने चालला होता त्या रस्त्यावर जाऊन मेल्यासारखा झोपून राहिला. ओके, नंतर काय झालं. शिकारीने सस्याला पकडले आणि हरिण तिथनं धावत होता. कावळा आला
सस्याची दोरी होती ती पिशवी खोलली. कावल्याने आणि हरिण पळाला आणि कावल्याने सस्याची पिशवीची दोरी सोडली. पिशवीची दोरी सोडली. शिकारी उदास पडला. ओके. कावला, ससा, हरिण पळून गेले. ओके. आर्या सांगणार का? यस. हा बोल. लेसन नंबर 3 सच्चे मित्र. एक जंगलात होता एका जंगलात 3 मित्र राहत होते. 3 मित्र राहत होते. कावला, हरिण, ससा. शिकारीने सशाला पकडले. कावला हरिणने प्लॅन बनवला. शिकारी ज्या रस्त्याने जात होता तिथं हरिण मेल्यासारखं नाटक करीत झोपलेला. सशाची जी पिशवी होती ना सशाची ती खालती राखून शिकारी हरिणच्या मागं धावू लागला. कावला येऊन पिशवी सोडली. शिकारी उदास बसला. तिघा एकत्र जाऊ लागले. ओके. माइक ऑफ करायचा आहे. कम्प्लीटेड. फोर्थ स्टँडर्डच्या सगळ्यांचं झालेलं आहे का बोलून? यस. ओके. फिर से मैं बताती हूँ आपको. स्टोरी याद रखनी है. हिंदी में कैसे बोलनी है वो याद रखना है. ओके. एक जंगल था. उस जंगल में एक कौवा रहता था, एक हिरन रहता था और एक खरगोश रहता था. तीनों में बहुत गहरी दोस्ती थी. वो जहाँ भी जाते तीनों साथ साथ जाते थे, खेलते और मजे मस्ती से रहते थे. एक दिन क्या हुआ, उस जंगल में एक शिकारी आया और जब भी तीनों मस्ती में जुटे हुए थे और खरगोश घास खा रहा था, तभी शिकारी वहां पे आ पहुंचा. कौवा और हिरन तो भाग निकले, लेकिन घास खाता हुआ खरगोश शिकारी के चंगुल में फंस गया. शिकारी ने खरगोश को पकड़ लिया. अभी हिरन और कौवा सोचने लगे कि हमारे दोस्त खरगोश को कैसे बचाया जाए, शिकारी के चंगुल से उसको कैसे छुड़ाया जाए. तभी वो सारे लोग वो दोनों सोचने लगे. उन्होंने एक तरकीब निकाली. जिथे तुम्ही प्लॅन बोलताय, हिंदी मध्ये त्याला तरकीब म्हणतात. ओके. उन्होंने एक तरकीब निकाली. जब भी शिकारी खरगोश को लेकर रास्ते से जाएगा, हिरन ने बोला, तब मैं उस रास्ते पर जाके मरने जैसा सो के रहूंगा. ओके. ऐसे वो दोनों निकल पड़े. फिर जिस रास्ते से खरगोश को लेकर शिकारी जा रहा था, हिरन उस रास्ते पे जाके मरने के जैसे पड़ा रहा. शिकारी आया. शिकारी ने देखा, अरे ये यहाँ पे तो हिरन पड़ा हुआ है. शिकारी उसको पकड़ने के लिए गया और उस चक्कर में उसने जिस पोटली में या जिस थैली में खरगोश को रखा था, वो थैली उसने नीचे गिरा दी. कौवा आया और उसने रस्सी खोल के खरगोश को बाहर निकाला. शिकारी सोचता रह गया कि मेरे हाथ से आज दोनों शिकार चले गए. हिरन भी गया और खरगोश भी नहीं रहा. तीनों दोस्त कौवा, हिरन और खरगोश
अभी खुशी से आराम से अपने जंगल में रहने लगे। ओके, समझ में आई है सबको कहानी? बताइए मुझे चैट बॉक्स में। यस, ओके। तो नेक्स्ट टाइम आप इसको हिंदी में सुना सकोगे, हिंदी में बता सकोगे मुझे कहानी? ओके ओके, चलिए अभी आप क्लास लीव कर सकते हैं। बाय बाय। बाय बाय टीचर। बाय बाय टीचर। बाय बाय। बाय बाय टीचर। बाय।